हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15, श्लोक क्रमांक 5. रागद्वेषौ मनोधर्मौ न मनस्ते कदाचन, निर्विकल्पोऽसि बोधात्मा निर्विकार सुखैचर. भावार्थ: राग द्वेष हे मनाचे धर्म आहेत. तू निश्चितच मन नाहीस. तू निर्विकल्प, बोधात्मा, निर्विकारी आहेस. यास्तव समाधानाने विहार कर. राग म्हणजे भावभावना, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार, अहंमन्यता, अभिमान, अस्मिता इत्यादी असे अनेक राग आहेत. हे सर्व मनाचे भाव तरंग आहेत, मनाचे धर्म आहेत. भावनांच्या आहारी जाणे, भावना विवश होणे हा मनाचा स्वभावच आहे. भौतिक वस्तू जगताच्या उपभोगांची कामना, वासना, इच्छा मनाला होते आणि त्यामधून त्यांच्या पूर्ततेसाठी मनात असे अनेक भाव निर्माण होतात. अशा वेळी जर त्याप्रमाणे उपभोग घ्यायला मिळाला तर मन संतोष पावते, परंतु जर त्याप्रमाणे उपभोग घ्यायला मिळाला नाही तर मनात द्वेष, मत्सर, असूया, ईर्ष्या निर्माण होते. मन आतल्या त्या उपभोगासाठी झुरू लागते, खंगू लागते. त्या उपभोगायला न मिळालेल्या भोगांसाठी मन सतत असंतुष्ट राहते. ते त्यासाठी संधीची वाट पाहते. संधी मिळाली तर किंवा तशी संधी निर्माण करून मन कसेही करून प्रसंगी वाम मार्ग अवलंबून प्रमाद करून उपभोग घेते. मन त्याच्या स्वभावाप्रमाणे वर्तन करत असते. प्रत्यक्ष काही निराळेच घडत असते, परंतु मन त्याच्या भावनांप्रमाणे त्याचा अर्थ घेते आणि त्याप्रमाणे वागते. एकदा सौ बाळी निरनिराळ्या वयोगटाच्या 10-12 मुलांना घेऊन बसमध्ये चढली. तेथे एक महाशय विडी ओढत होते. मुलांना धुराचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सौ बाळी त्या महाशयांना म्हणाली, दिसत नाही का बसमध्ये धूम्रपान करू नये असे लिहिले आहे ते? त्यावर ते महाशय म्हणाले, येथे असेही लिहिले आहे की 1 किंवा 2 पुरेत. त्यावर सौ बाळी किंचाळत म्हणाली, मी 1ली ते 7वी खाजगी शिकवण्या घेते. आज सुट्टीमुळे त्या मुलांना घेऊन बागेत सहलीला जात आहे. मन त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याचे ते वागत असते. ते महाभोगप्रिय असते. सृष्टीतील प्रत्येक वस्तू त्याला उपभोगायला हवी असते. मनाच्या उपभोगांमुळे देहादी इंद्रियांनाही फार सौख्य मिळते. त्यामुळे मनाला नेहमीच देहादी इंद्रियांकडून साथ मिळत असते. त्यामुळे मनात काही आले की देहादी इंद्रिय त्याकडे आकर्षित होतात आणि मनाप्रमाणे वर्तन करायला उद्युक्त होतात. सर्वसामान्यपणे आपल्यावर मनाचा, देहाचा फार पगडा असतो, प्रभाव असतो. त्यामुळे वस्तुजगताच्या उपभोगामुळे मनाला, देहादी इंद्रियांना जेव्हा सौख्य मिळते तेव्हा आपल्यालाही भावना होते की आपल्यालाच छान वाटत आहे, जणू काही आपणच तो उपभोग घेत आहोत. यास्तव अष्टावक्र मुनी येथे सांगत आहेत की तू निश्चितच मन नाहीस. तू साक्षात्कारी, सृष्टी लिहिलेला साक्षी असलेला आत्मा आहेस. तू निर्विकल्प, बोधात्मा, निर्विकारी आहेस. तू आत्मा आहेस. मनाच्या किंवा देहादी इंद्रियांच्या भौतिक वस्तू जगताच्या उपभोगांचा तुझ्याशी यत्किंचितही संबंध नाही. मन, देह, इंद्रिये उपभोग घेत असतात आणि तू त्याला केवळ साक्षी असतोस. तुझा त्यात जराही, कदापिही सहभाग नसतो. जे काही राग, द्वेष होतात ते देहाला, मनाला होत असतात. त्या भावनांशी तुझा काहीही संबंध नाही. त्यात तुझा जराही सहभाग नाही. उपभोगांचे सौख्य मन, देह घेत असतात. त्या सौख्याचा दुरान्वयानेही तुझा संबंध नसतो. तसे तुला वाटत असल्यास तो तुझा निव्वळ भास आहे. ती तुझी भूल असते. तशी भावना करून घेतल्यास तू जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकशील. यास्तव हे पक्के लक्षात घे की तू निर्विकल्प, निर्विकारी असलेला आत्मबोध आहेस. देह, मन याच्यांशी तुझा संबंध नाही हे लक्षात घे आणि आता समाधानाने येथे सृष्टी लिहिलेत विहार कर. हरिओम.